कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जी अद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु गणे निवृत्तिदासु औदार्य दोजी श्री गणेशाय नमः बसा. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्याम नमः जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगलमूर्ती मंगलकारका सुखदायका दयागणा कुठलंही कार्य करायला घ्या मग आपला पायाभरणी घ्या किंवा वास्तुशांती घ्या किंवा आपला दशपिन 13वा 11वा किंवा आपल्या ग्रंथाचं सुरुवात पण गणपतीला स्तुती केल्याशिवाय आपलं कार्यसिद्धीच होत नाही आहे. कारण सुखाचा आणि दुःखाचा हरण करणारा गजानन त्याला पहिला नमस्कार घातलेला आहे. तो सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम आरंभी तुझे करिता प्रणाम सकल काम पूर्वीचे आरंभी म्हणजे सुरुवातीला गजाननाचं काम नमस्कार घातल्याशिवाय आपलं कार्यसिद्धीच होत नाही आहे. म्हणून आपल्याला मलमास पुरुषोत्तम मासाचा ग्रंथ सुरुवात करताना पहिला गणपतीला सरस्वतीला नमस्कार घातलेला आहे. आईसे तुझे विशुद्ध कीर्ती स्मृती श्रुती आणि पुराणे गाती म्हणून या आरंभी तुझा गणपती साष्टांग नमन करीत आहे. हे गजानना आरंभी म्हणजे सुरुवातीला पहिला तुला नमस्कार करतोय. तरी दयालु कृपा करुण निर्से सकल विघ्नांचे गण उत्तम कविता बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी उत्तम कविता पूर्ण म्हणजे मी हातात घेतलेलं काम कविता म्हणा लेखन म्हणा धडा म्हणा तर त्या कार्याला चालना दे आणि माझी पूर्ण कामना कर. आईचा करू प्रार्थीला गणपती आता नमितो श्री सरस्वती जे कविता कवी जीवागरी करून वसती रसाल ग्रंथ बोलवी. मग आता जिभेवर कोण आहे? सरस्वती माता विद्येची देवता आहे. तर माझ्या जिभेवर बसून कवित्व कर न माझ्या हातातून हा ग्रंथ लिखाण होऊन असे विद्येच्या देवतेला म्हटलेले आहे. आता नमितो श्री सद्गुरु माऊली जो परमानंद मूर्त सागरू जयाच्या कृपा कटाक्षे नरू भवाब्दे पार पावती पै. मग आता गुरुविना अनुभव कैसा कळे. शाळेत गेल्याशिवाय आपल्याला बाराखडी मुलाक्षर व्यंजन याचं ज्ञान प्राप्त होणार नाही आहे. म्हणून आता विद्ये आपले गुरुला नमस्कार घातलेला आहे. आता नमो श्री दूत पापेश्वर जो कुलस्वामी कृपा सागर तैसेच कुलस्वामीनी सादर नारिया दुर्गा वंदितो. मग आपला दूत पापेश्वर म्हणजे भगवान शंकराला कुलस्वामिनीला नमस्कार घातलेला आहे आणि आपल्या ग्रंथाला आता सुरुवात होईल. आता नमितो कवी निर्मल जाही रचिले ग्रंथ सोज्वल आणि माता पिता दे जे वडील सकळ त्यांचे मी वंदितो. आता आई वडिलांना नमस्कार घातलेला आहे. ज्याने आपला ग्रंथ सुरुवात केलेली आहे त्या कवी लेखकाला नमस्कार घातलेला आहे. आता नमितो कवी निर्मळ जाही रचिले ग्रंथ सोज्वल आणि माता पिता जे वडीलधारी ते सकळ वंदितो. आता नमोजे पुरुषोत्तमा पुराण पुरुष पूर्ण काम योगी जन मन मोह विश्राम आत्माराम स्वामिया. मग आपल्या हृदयातला पुरुषोत्तम आपल्या हृदयातला राम त्या भगवंताला नमस्कार घातलेला आहे. आता ग्रंथाला सुरुवात होईल. तो आजा व्यक्त निरुपाधिका
अनंत कोटी ब्रह्मांड नायका जगतपती उत्पत्ती संवारका जगव्यापका जगद्गुरु मनोनिगा पांडवा या त्रिभुवनीचा ओलावा सृष्टीक्षय प्रभावा मूळ तो मी. म्हणजे सगळ्याचा मूळ कोण आहे? भगवान परमात्मा. तोच पुरुषोत्तम मास, तोच मळमास, तोच धोंडा महिना असा जगाची उत्पत्ती करणारा तारण मारण करणारा त्या भगवंताला नमस्कार घातलेला आहे. तो सकळ देवांचे दैवत कला काष्टादी कलात्मक अनंत तुझला जे का शरण निगत तया कृतांत बाधिना. मग जे भगवंताला जो मज येई अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. मग त्याच्यापासून कृतांत म्हणजे यमाचे दूत काय होतील? बाजूला होतील. जे तुला नमस्कार करतील, जे तुला ध्यातील त्यांच्या ते यमाचे दूत काय होतील? बाजूला होतील. तो वेदशास्त्राचे अगोचर तुझा नकळे कोणासे पार त्रिगुणातीत सचिदाक्षर परात्पर परब्रह्म. मग वेदाशी तुझा चार तोंडाचा ब्रह्मदेव तो तुझं वर्णन करायला भागलेला आहे. तर लेखक म्हणतो मी एका तोंडाने काय वर्णन करूया. त्वत्कृपा होता अंध पांगुळा तेने उल्लंघिते महाचळ आणि मुकय होते वसुवाचळ वाचस्पती सारखे. मग आपण सरस्वतीचा अध्याय वाचतो नाही का? त्या लक्ष्मीचा मुकम करोती वाचालम मुकम करोती वाचाल लंगा पंग येथे. म्हणजे लंगडा माणूस डोंगर चढू शकतोय, मुका माणूस वेद वाचू शकतोय तर तुझी कृपा झाल्याशिवाय. म्हणून चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरविन देखावी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. आपल्याला उठवतोय, जागवतोय, खाताव जेवताव पिताव ही सत्ता कुणाची आहे? भगवंताची आहे. म्हणून तू माझ्यावर सहाय्य कर आणि माझ्या हातातून लिखाण होऊ दे. तुझा गुण समुद्र अनंत त्याचा न लागे कोणासे अंत. ऐसे असता मी मूळ अत्यंत वर्णना प्रवृत्त झालो. वर्णना प्रवृत्त झालो म्हणजे मी एका तोंडाने तुझं वर्णन काय करू? 4 तोंडात 6 शास्त्र 18 पुराण तुझं वर्णन करायला भागलेलं आहे. तर मी एक मूर्ख एका तोंडाने काय वर्णन करू असा लेखक बोलतोय. हे तो माझे धाष्टर हे तो माझे धाष्टर्य तत्वता परी तुझे पुढे बोलता काय पडेल मद नोलता अवघी सत्ता तो कृपेची. म्हणजे मी धारिष्ट समजतोय आपल्याला. म्हणजे मी धीर धरून कसं तरी तुझ्या सत्तेने मी हा ग्रंथ लिखाण करायला सुरुवात केलं. तुझं वर्णन करताना मला काय भीती वाटेल, मला उत्सुकता येईल असा लेखक बोलतोय. काया वाचा म्हणे भावेसे नमस्कार तुझे तुझसे तया तुझा प्रसन्न ऋषिकेसी बुद्धी देसे उत्तम. काया वाचा मनाने जर आपण काही गोष्ट करायला घेतली तर काही कमतरता पडत नाही. सगळं नून ते होईल पूर्ण. म्हणजे अपुरा आहे ना ते पूर्ण होईल. आणि समजा आपण सत्यनारायणचा प्रसाद करतो बघा 1.25 किलोचा, पण तो किती टोपभर होतोय, माणसं किती येतात, कमी पडतोय का? तसं भगवंताचं काया वाचा मनाने नामस्मरण केलं तर आपल्या घरामध्ये काही कमतरता पडणार नाही आहे. ऐसे संत बोलते म्हणून भावे करीतो तुझं नमन तरी भगवंता कृपा करून ग्रंथ रचना करवी बा. हे भगवंता माझ्या हातातून ग्रंथाची रचना कर, ही तुझी सत्ता आहे. आता मी काय एवढं जास्त बोलू शकत नाही. असो व्यासे पाद्मे एक आणि ब्रह्म देयात अनिक अधिक मास महात्म्य सुरेख गिरनार भाषेवर निले द्यासे गिरनाव. म्हणजे आपली मराठी भाषा संस्कृत भाषा आम्हा कैसी करे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी संस्कृत लिहिलेली होती पण सच्चिदानंद बाबांनी आपल्याला मराठीमध्ये करून दाखवलेली आहे. म्हणून कुलुंबियाच्या वंशी घातले जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसी कळे. मग ती संस्कृत भाषा कळत नव्हती तर आपली गीता ज्ञानेश्वरी ही कशामध्ये मराठीमध्ये करून दाखवलेली आहे. तसा यो ग्रंथ संस्कृत होता मग समजत नव्हता म्हणून मराठी भाषेमध्ये मला करून दाखवलेला आहे. तयांचा कारुणी मतितार्थ सकळ जनाम समजे यथार्थ ऐसे महाराष्ट्र भाषेत यथामती वर्णितो यथामती. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जसं मला रस्व दीर्घ काना मात्रा जमेल तसा मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझे आई वडील आहात, काय चुकलेले असेल तर मला तुम्ही माफ करा. त्यात होता नुनाधिकता संत श्रोते समिजे सर्वता
बाल बोबडे बोल बोलता माता पितरे आनंदती. यशोदे तुझा बाळ तुला गोड वाटे. म्हणजे तुझ्या मुलाने कसं बोबडं बोललं ना तरी आईला कसं वाटतात ते गोड वाटतात की नाही. तशा प्रकारे मी काय बोबडं बोलन वेडं वाकडं बोलन ते तुम्ही आईप्रमाणे काय करा गोड करून घ्या. नैमिषारण्य माझे सुत शौनकादी ऋषी ना प्रथम नाना पुराण कथा विस्तृत नित्य नूतन सांगत असे. नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींना व्यास ऋषी 18 पुराण सांगितली. पण हा 13वा महिना याला ढोंडा मास का म्हणतात, मळमास का म्हणतात, याला का तुच्छ झुगारलेला आहे याचं मला तुम्ही नैमिषारण्याच्या सूतमुनीने व्यासांना प्रश्न केलेला आहे. या महिन्याचं आम्हाला वर्णन करून सांगा. तो एकदा ते सर्व ऋषी विनविते झाले सुतासी. हे व्यास शिष्या तू पुण्यराशी आणि भाग्यवान आहेसी. म्हणून त्या व्यासांना विनंती केली का हे व्यास ऋषी तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यराशी आहात का आम्हाला तुमच्या तोंडातून या मळमासाला झुगारलेला आहे का. आपण जसं बौद्ध लोकांना बघा पहिला लांबूनच पाणी द्यायचो तशा प्रकाराने या या महिन्याला धोंडा महिना का म्हणतात, याची का पूजा करत नाही, याला का विचारत नाही हे मला तुम्ही सांगा. व्यास कृपे तद्वचनाचे सकला हडता जाणते साचे. म्हणून आम्ही सुवक्तव्याचे तुझं लागे विनवित तुझं लागे. कारण तुम्ही सांगणारे कसे आहेत एकदम सुव्यवस्थितपणाने सांगणारे आहात. म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो आम्हाला या धोंड्या महिन्याचं मळमासाचं महत्त्व सांगा. हा आसार संसारात सशस्त्रावधी श्रोते असत त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे. आणि परमानंदाचे कारण संसाराब्दे तारक पावन ते आम्हा ऋषी जनाला गुण सर्व विवरून सांगितले. विवरून म्हणजे फोडून सांगा. जसे आपण दान म्हणजे तांदूळ बघा निवडतो त्याच्यामध्ये खडकाय ते हरळमध्ये फेकून देतो आणि चांगलं घेतो की नाही तांदूळ, तशा प्रकाराने तुम्ही परमानंदी आहेत. या संसार उपदीत तुम्ही काय आहेत समुद्रात. म्हणून तुम्ही आम्हाला या तरुण्या ऐसे ऋषीची ऐकून वाणी सोत म्हणे हो महामुनी. मी केवळ विलोमद असोनी मधला तुम्ही प्रश्निता. बघा आता त्या लेखकाने म्हणजे व्यासाने कमीपणा घेतलेला आहे का मी काय तुमच्या पुढं बालक आहे, मी काय तुमच्या पुढं बोलू. तर अशा प्रकारे नाही म्हटलं तुम्ही हुशार आहात. व्यासापासून तुम्हाला ज्ञान आलेलं आहे. तस्मा धन्य झालो निश्चित. तरी व्यासापासून जे का श्रुत त्याची तुम्हास यथास्थित यथामते सांगेन. मग आता तो लेखक म्हणतो मी व्यासापासून शिकून आलेल्या तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ऐकून घ्या. ब्रह्मानंद नारद योगे असोयचे फिरता फिरता त्रिजगे हिमाचलाच्या समीप भागी बद्रिकाश्रम पावला. ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा कोण नारद मुनी. फिरता फिरता आपण चारधामला जातो नाही का बद्रिकाश्रमला, तिथं गेलेले आहेत आणि तिथं नर नारायणाला त्यांनी प्रश्न केला का देवा या महिन्याला झुगारून का दिलेला आहे, या पुरुषोत्तमाला मलमास का बोलतात, धोंडा महिना का म्हणतात, असा नारदानी नरनारायणाला प्रश्न केलेला आहे. जे नरनारायणाचे स्थान परमपावन तपोवन जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले. बघा बद्रिकाश्रम हे कसं आहे गगनचुंबी म्हणजे आकाशाला झाडं टेकलेली आहेत. अशा वनामध्ये नरनारायण बसलेला आहे आणि तिथं नारद मुनी गेलेला आहे. जयाची छाया घनदाट रवी किरण नसे वाट जावया नाना लता कुंज सदट ठाये ठाये शोभते. म्हणजे इतका का रवीची किरण, रवी म्हणजे सूर्याची किरण खाली पडत नव्हती मामा, एवढा कालोचित त्या जंगलामध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करत होते. बद्रे अमृतल बेल फणस जंबो धत्रेस रसाळ आणि खरदरी वृक्ष विपुळ सदा सफळ पाहिजे ते. मग आता त्या जंगलामध्ये ऋषीमुनीने काय डाळभाजी नव्हती दादा, काय होतं फणस आंब केली जायफळ हे काय आपले द्राक्ष सफरचंद याच्यावर ऋषीमुनी आपले काय करायचे तपश्चर्या करायचे. मग विष्णू पादोदके पवित्र जेथे गंगावाय विचित्र पशु पक्षादी जीव सर्वत्र निर्वैर जेथे क्रीडती निर्वैर. म्हणजे तुका म्हणे गाय व्याघ्र एके ठाई. म्हणजे गाय आणि वाघ एका गोठ्यामध्ये, विंचवा उंदीर आणि साप एका बिलामध्ये, असं त्या जंगलामध्ये बद्रिकाश्रमामध्ये वैरभाव नव्हता. विष्णू पादोदके म्हणजे विष्णूचे तिथं पाय लागलेले आहेत आणि तिथून गंगा वाहते समुद्राला मिळालेले आहे. जेथे तेथे तुळशी वने शोभते पुष्प वृक्षांचे कानने
जाये जोये मालते सुमने प्रफुल्ल देते सर्वदा. मग आता जंगल बोलल्यानंतर तिथं नुसती फणसाची आंब्याची नाही, मग जाये जोये मोगरा शेवंती आणि झोटिंग ब्रह्मण अक्षत सगळे गायी डुकरं माकरं होते. कोणी कुणाला काय करत नव्हता. तपोवनाच्या पर्णकुटे जेथे शोभते गंगा तटे ठाये ठाये योगी हाटे योग साधना वैसले योग साधना. तपोवनाच्या पर्णकुटी म्हणजे ठिकठिकाणी ऋषीमुनींच्या काय होत्या, पर्णकुट्या होत्या तपश्चर्या करण्याच्या. मग असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न असत देवगणे आत्मसुखार्थ जेथे येऊनी राबते. देवगण स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव मृत्यूलोकी व्हावा जन्म मकणासाठी बटाटीवर खायला नाही आहे. भगीरथ नावाची आणि गंगा आणलेली आहे. ती गंगा हिमालयावरून वाहते. त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी 33 कोटी देवांची काय इच्छा काम तर स्वर्गीची अमर इच्छिता ती. स्वर्गामध्ये जाऊन काय करायचं, वैकुंठी जाऊन काय करावे मौनेचे वैसावे. पण या मृत्यूलोकामध्ये हरिभजन तपश्चर्या करण्याचं काय आहे साधन आहे. वैकुंठामध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही. यो जो आपण हरिकीर्तन भजन पोथी पुराण करता यो स्वर्गामध्ये सोहळा नाही, यो याच कलियुगामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. असो आयशा त्या बद्रिकावनात नर नारायणाच्या आश्रमस्थानी वीरांची सुत नारद मुनी अकस्मात पातला. मग अशा नर नारायणाच्या आश्रमाजवळ कोण आलेला आहे दादा, नारद मुनी आलेला आहे. आणि मग नारद मुनी आता विचार करतोय का 13वा महिना धोंडा याला का म्हणतात, याला झुगारून का दिलेला आहे, हे आता नारद मुनी त्यांना प्रश्न करणार आहे. तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय मा तापसी परब्रह्म चिंतित मानसी तेजोराशी वैसलासे. तेजोराशी म्हणजे सगळं कार्य आटपून बद्रिका आश्रमामध्ये भगवंत बसलेला आहे. तव ऋषीमुनी सिद्धगण जया बैसले वेडून तया पाहताचे ब्रह्मानंदन साष्टांग नमन झाला पयम. मग 33 कोटी देव त्या नर नारायण आता कसं तुम्ही माझ्या पाठीमागं सगळं बसलेले आहेत त्या प्रकाराने बसलेले आहेत. इतक्यामध्ये नारद मुनी आला आणि त्यांना नमस्कार घातलेला आहे. सवेचे जोडोने दोन्ही हात मधुरवाणी बोलत होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी. मग नारद मुनी 2 हात जोडलं, देवा तुम्ही कोण आहात, निष्काम आहात म्हणजे सगळी कामं तुम्ही टाकून आज इथं विश्रांतीसाठी बसलेले आहेत. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सवेचे जोडून दोन्ही कर मधुरवाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी. तुझं तपाचे कारण नाही परी ते करीतोसे ठाई हे लोकहितार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ. आता तुम्ही नर नारायण बोलल्यानंतर देवांचा देव तुम्हाला तपश्चर्या करायची गरज काय आहे. पण काही कारणास्तव आपल्याला वाटतंय भगवान श्रीकृष्ण कुणाची भक्ती करत नव्हता, पण भगवंताची भक्ती कुणाची होती, उद्धव अक्रूर उग्रसेन यांची देव काय करायचा भक्ती करायचा. तैसा आता नर नारायण कुणाची भक्ती करतोय पुढे ऐका. ना तरे हा कलियुगात एकाची केलेले पाप त्वरित हे मेदिनी मूर्ती समजतो आणि तर ती पुण्य एकाच्या म्हणजे एकाच्या नामाने या कलियुगामध्ये माणूस तरला जातोय. कलियुगामध्ये पाप जास्त होतोय. मग त्यामध्ये या महिन्याचं जर तुम्ही स्मरण केलं तर हे एका महिन्याचं एका दिवसाचं हे केलेलं पुण्य सगळं वर्षभराचं पाप नाहीसं होतोय असा भगवंत कुणाला बोलतोय नारद मुनीला. पूर्वी कृतादियुगात एक कृत पापे के पुण्य सारे सर्वगत होत निर्धारी अशी स्थिती होते. जे पूर्वी कृतादी युगामध्ये एक कृत केल्यानंतर सगळी पाप काय करायची जळून जायची, पण आता तसं नाही आहे. तैशा स्थितीचा केला लोप आता ह्या कलेत पुण्य वा पाप करताची एक भोगितो आप इतराले पण नव्हेचे. मग आता या कलियुगामध्ये आपण भक्ती जास्त करतो पण पाप जास्त करायला लागलेले आहोत. समजलं का, भक्ती दिखाऊ चाललेली आहे आणि पाप आपलं थोडकं व्हायला लागलेलं आहे. तरी सवे तुम्ही पुण्यरा तरी सर्वेस्व स्वय पुण्य करावे याचे स्वकृती ते सुचवावे यास्त परकृत्यस्ते व्हावे तप करीत बैसलासी. मग तुम्ही या कलियुगामध्ये तप कशासाठी करायला लागलेले आहेत, काय याचं कारण असा नारद मुनी बोलतोय. तर कलियुगाने पाप जास्त व्हायला लागलेले आहे. या आषाढ संसारात विषय सप्त प्राणी समस्त
ग्रह धन दारा पुत्रादी कथ लंपट झाले आहे ते. म्हणजे आसार संसारामध्ये तुम्ही आम्ही काय केलेलं मामा का लपटलेले आहोत, चिकटलेले आहोत. बायकांच्या मुलं, पोरांच्या मुलं, पैशामुळं, या घर दारापुत्रामुळं आपण एक लपटले म्हणजे काय चिकटलेले आहोत असं सांगितलं आहे. तयाचे जेणे कल्याण होईल आणि हितकर असेल माझे ऐसे चित्त विचार पाये सांगावा योग्य आहेसे. तर म्हटलं योग्य आहेस तुम्ही. मग या कलियुगामध्ये हिताचं काय कारण, हित कसं करायचं. तर म्हटलं 13वा महिना आहे ना मलमास, याचं एक तरी दिवसाचं तुम्ही पुण्य केलं, आंघोळीचं, दानाचं किंवा देवळात जाण्याचं, तरी सुद्धा सगळ्या कलियुगात केलेल्या पापाचा काय होईल, नाश होईल. असा नर नारायण कुणाला सांगतोय, नारद मुनीला. त्वन्मुखातून की जे श्रवण म्हणून येथे आलो शरण उपकार प्रिय तू भगवान ऐसे वेद हे बोलतात ते. कारण भगवंत कसा आहे, उपकारी आहे. कारण ज्याला अडचणीत पडलाय ना त्याला मार्ग दाखवण्याचं काम कुणाचं आहे, भगवंताचं आहे. तसा नारद मुनी बोलतोय का या कलियुगामध्ये पाप जास्त झालेले आहे. मग त्या पापाचं नायसं होण्यासाठी काय हित करावं ते मला तुम्ही सांगा. तरे लोकोपकारार्थ काही कथा सांगावी मदप्रत ती याच्या श्रवण मात्र खचित निर्भय स्थान लाभेल. पण निर्भय म्हणजे या कलियुगामध्ये जर काही हितार्थ सांगितलं तर लोक निर्भय होतील, पापातून काय होतील, मुक्त होतील. मग आता नरनारायण सांगायला लागला फक्त 3 वर्षाने जो महिना येतोय नाही का अधिक मास, त्याला मलमास बोलतात. त्या महिन्यामध्ये तुम्ही 1 दिवसाचं मंदिरात जा, 1 दिवसाची सूर्योदयाच्यात आंघोळ करा, 1 दिवसाचं काही गाईला घास घाला, तरी सुद्धा सगळं केलेल्या पापाचा काय होईल, नाश. एवढा जो महिना पवित्र आहे. ऐसे नारदोक्ती ऐकून अत्यानंद नारायण मुनी भगवत कथा पुण्य पावनी प्रेमे सांगू लागला. बघा आता कोणीतरी ऐकायला पाहिजे ना. आता ही गीता ऐकायला कोण होता, अर्जुन. म्हणून अर्जुनाच्या निमित्तानं गीता झालेली आहे. भागवत या उद्धवाच्या मुळे झालेला आहे. तसा आता यो मलमास नारद मुनी ऐकायला लागलेला आहे. म्हणून भगवंत नारदाला सांगायला लागले का अधिक महिन्याचं महत्व काय ते आता पुढे आपण ऐकूया. मध्य मध्य ब्रह्मानंद शंका घेऊन करे प्रश्न सवेची तयाचे समाधान नारायण करीत असे. मध्ये मध्ये आता तुम्ही कसं मला जर काय जमलं नाही मग तुम्ही विचारतात ना बाबा याचा अर्थ काय. शंका म्हणजे संशय. आपल्याला जर काय प्रश्न सुटला नाही ना का आपण परत काय करतो, मास्तराला विचारतो. जेव्हा सर म्हटलं मला यो गणित सुटलेलं नाही म्हणजे अर्भकाचे साठी पंते हाती धरलेले पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाविती. आता हे वारकरी आहेत, हे मास्तर आहेत ना, आपण कोण आहोत, विद्यार्थी आहोत. आपल्याला जे काही संशय येतील ते संशय आपण कुणाला विचारायचं, वारकऱ्यांना विचारायचो. तैसा नारद मुनी नारायणाला मध्ये शंका विचारायला लागलेला आहे. ऐसे क्रम बहु चालला तो प्रसंगे नारायण बोलला. नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वपरी महिमा असे. पुरुषोत्तमाचा महिमा भला असे. कोण बोलतोय, नारायण ऋषी. कुणाला, नारदाला. का सगळ्यामध्ये महिना श्रेष्ठ असेल तर पुरुषोत्तम महिना श्रेष्ठ आहे. मग त्याला नारद मुनी बोलतो त्याला बाजूला का टाकलेला आहे, त्याला धोंडा का बोलतात, याची मला तुम्ही सगळे विवरण करून सांगा. ते ऐकून ब्रह्मानंद म्हणे देवा पुरुषोत्तम अभिधान तुवा कथिला जो देव कोण आणि काय महात्म्य तयाचे देवा. तुम्ही म्हणता ना 13वा महिना धोंडा बोलतात, मग तो कोण आहे, त्याचा बाप कोण, त्याला झुगारून का दिले, बाहेर का टाकलेला आहे, का त्याची पूजा करत नाही आहे, हे मला तुम्ही विवरून सांगा. ते मज कथे विस्तारेसे अत्याद्भुत वाटते मानसी. ऐसे ऐकून नारायण ऋषी देवर्षी बोलत असे. मग हे नारायणने ऐकल्यानंतर देव ऋषींना सांगायला लागला, नारदाला सांगायला लागला भगवंत. ऐक म्हटलं नारदा तू पुसले उत्तम तरी सांगतो ऐके वर्म पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम सहत्य को असे पै पुरुषोत्तम. त्याला पहिला आपण काय बोलतो, पहिला आपण नाव काय ठेवतो दादा, हागऱ्या. मग शिव तो शिकला, मग त्याला हरिश्चंद्र बोलायला लागलो. पद्या म्हणजे पदाजी नाव लिवायला लागलो. तसं याला पहिला नाव काय होतं बाई, मलमास होता, धोंडा होता. पण त्याची कीर्ती वाढत गेली ना मग त्याला काय नाव पडलं, पुरुषोत्तम मास पडलेला आहे असं सांगितलेलं आहे. तर याचं नाव आहे पुरुषोत्तम महिना, पुरुषोत्तम मान. तयाचा स्वामी कृपासागर पुरुषोत्तम होय साचार म्हणून त्या सर्वेश्वर पुरुषोत्तम म्हणतात. ते पण सर्वेश्वर म्हणजे जसा आपण पक्ष्यांचा राजा कोण, गरुड, फळांचा राजा कोण, आंबा, तशा प्रकार महिन्याचा राजा कोण, पुरुषोत्तम असा शब्द वापरलेला आहे.
आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता येतासित पुरुषोत्तम देव रमानात संतुष्ट होतो निर्धारे. मग या महिन्यामध्ये जर आपण व्रत वैकल्य केलं तर पुरुषोत्तम देव रमानात होतो, संतुष्ट होतो ना. आपण ज्या इच्छा केलेल्या आहेत त्या इच्छा परिपूर्ण करतोय. ऐसे नारायणे कथिले ते ऐकून नारदे पुशिले म्या चैत्रादी मास सकळे ऐश्वर्य ऐकले आहे पै. आता नारदाने प्रश्न केला, देवा आम्ही बोलतो चैत्र महिना मोठा आहे तर तुम्ही मध्येच कुठला महिना आणलात? मलमास पुरुषोत्तम मास. वर्षाचे महिने किती? 12. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष फाल्गुन याचं 12 महिने. मग ह्यो 13वा महिना कुठून आणलात? म्हणजे तुम्ही म्हणतात तर चैत्र महिना मोठा आहे ना, तुम्ही तर सांगता यो महिना मोठा आहे. मग आता आम्ही समजा तर कुठला महिना मोठा? असा नारदाने प्रश्न केलेला आहे. त्यात पुरुषोत्तम नामाविधान एकही मास ना हे जाण तरी पुरुषोत्तम हा कोण कैसा काय मास असे पै. काय या 12 महिन्याचे तुम्हाला वाचून दाखवलं? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष फाल्गुन हे किती झाले? 12 झाले. मग 12 पैकी त्याचं नावच नाही आलं. मग तो तुम्ही महिना आणला कुठून, त्याचं नाव दिला कैसा तुम्ही? याचं मला थोडंसं काय करा, विवरण करून सांगा. आणि ह्याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी कैसेची तयाचे स्वरूप सविध कैसे काय असे पै. मग याला कृपानिधी पुरुषोत्तम याला पहिला मलमास बोलत असत तुम्ही सांगता, धोंडा महिना बोलत असत. मग याला प्रसिद्धी आली कशी? जसं आपण एखादा माणसाचं नाव बोलतो नाही का, हे भरत्यानं मगशी वाचायला लागला नाही भरत बुवायला अमुक बुवायला असे करतो. नाही तर पहिला शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोलतो? भरत्या हरचन हल्या हगऱ्या पद्या अशा प्रकारे त्याची जी प्रशंसा वाढली ना मग त्याला मोठं नाव पदवी दिली जाते. तसं म्हटलं याला तुम्ही पहिला मलमास बोलायचं ना. आता त्याला पुरुषोत्तम महिन्यातला महिन्याचा पहिला पवित्र महिना असं त्याला तुम्ही मान दिलेला आहे. आणि त्यात कोणते कृत्य करणे, कोणती कैसी दाने देणे, जप पूजा उसान साधने कैशी कवणे करावी. बघा आता या महिन्यामध्ये पूजा कशी करायची, दान कसं करायचं, आंघोळ कशी करायची. मग ती पौर्णिमा अमावस्या बारस व्यतिपात वैकृती या महिन्याच्या 5 पर्वण्या आहेत ना. या पर्वणीमध्ये तुम्ही 5 पर्वणीमध्ये जे काही काम कार्य कराल ते सगळं सुफलित होईल असं सांगितलेलं आहे. आणि ती तैसी करिता सर्व संतोषतो कोणता देव आणि ते कैसे काय अभिनव फळ देतो करत्यासी. मग आपण या महिन्यामध्ये हे काम केलं तर कुठला देव प्रसन्न होतोय, काय हे होतोय हे मला तुम्ही सगळं सांगा. असा नारदाने क्वेश्चन म्हणजे प्रश्न केलेले आहेत. आणि हे आणि इतरही काही असेल ते सांगा सर्वही. दीन वत्सल साधू ते पायी न पुशिले ते हे कथित असे न पुशिले. म्हणजे आपण बोलतो ना मला माहिती नाही ते सुद्धा तू सांग. या महिन्यामध्ये काय काय केल्यानंतर काय काय फळ प्राप्त होते ते सगळं सांग. मी तुला 5 पर्वण्या सांगितल्या, व्यतिपात वैकृती बारस पौर्णिमा आणि अमावस्या. याच्या व्यतिरिक्त या महिन्यामध्ये काय काय केलं हे मला ध्यानात नाही, ते तुम्ही सुद्धा मला सांगा. नारायणा पृथ्वीवरती परोपरीचे जे असते त्यातून परमभाग्यानुवृत्ती ऐसे असते कित्येक. नारायण या पृथ्वीवर परोपरीचे लोक आहेत, आस्तिक आहेत नास्तिक आहेत. समजलं काय? मग त्या लोकांनी काय करावं, त्यांना कशी पुनरावृत्ती मिळते, कसं पुण्य मिळते सगळं तुम्हाला सांग. एक सदा दारिद्र्य पीडिती नित्यरोगी कित्येक असती एक मणिपुत्र इच्छिती परित्या प्राप्त नव्याची. बघा कोणाला पोरं होतात कोणाला होत नाही, कोणाची जगतात कोणाची मरतात, कोणाला पोरीच होतात कोणाला पोरेच होतात, कोणाला पोरं होई नाही कोणाला जगतात. मग हे का असं? अशा प्रकाराने त्या नारदाने सगळं प्रश्न केलेले आहेत. जड मुख अंध दांभिक विद्यायन कुचळी एक नीच लंपट जड जर नास्तिक तैसे कित्येक परसेवी. परसेवी म्हणजे दुसऱ्याच्या बाईशी वाईट प्रकार करायचा. कोणी मुका होतोय, कोणी जड होतोय, कोणी आंधळा होतोय. काय याचं कारण समजलं का? कारण जी केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करू ना दादा ते कर्म आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतंय. मग कोणचा जर डोळा फोडलावा तर आपलं डोळं जातील, कोणचा पाय तोरला होता आपण लंगडा होऊन, कोणचा हात तोरला होता आपण या जन्मामध्ये लंगडा होऊन. असे जे कर्म करून
ते कर्म या कलियुगामध्ये आपण भोगल्याशिवाय सुटका भोगणं तो घडे संचिता वाचुनी क्रियामान संचित आणि प्रारब्ध या 3 गोष्टी देवादिकांना चुकल्याने प्रभू रामचंद्राचं दशरथ राजाला का क्षयरोग लागला या कारणामुळं दुसरं वसुदेव देवकीला अक्षय बंदीखान्यामध्ये का राहावं लागलं का एका चिरोडीचा लगीन झाला त्यानं लगीन झाल्यापासून दोघांना अक्षय बंदीखान्यामध्ये देवाने ठेवलेलं होतं का तर त्या चिरोडीला ठेवला त्यानं वसुदेव देवकीने तसं यांना सुद्धा आयुष्यभर दोघांना ठेवलं मग देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तर आपल्याला चुकणार का मग नष्टाचे आणि भग्न संकल्प क्षीण तत्व अत्यंत कुरूप कित्येकांचे अंगी आमुप रोग होत कुष्ठादी मग कोणाला कुष्ठरोग कोणाला क्षयरोग कोणाला बरेचसे रोग दिलेले आहेत आपण बोलतो कोणाला आम्हाला रोग नाही पण माऊली म्हणते रोगे भोगे जोडून या दिले आणि का आरुचिते हो का आता सकलापासून आरुची म्हणजे काय तोंडाला चव राहिली नाही बासमतीचे चावला झोपलाय साखर कारखान्याच्या गोणीवर झोपलेला आहे पण ते शरद पवार साखर खावाचा आलाऊट नाहीये का तर रोगे भोगे जोडवणे दिले आणि का रोग भोग हे प्रत्येकाला दिलेले आहेत कोणी कोणाला हसायचं नाही कोणी कोणा म्हणजे तोंडाजवळ घास येतोय पण तो पोटात जात नाही आहे अशी देवाने अवस्था कोणाची केलेली आहे एका माता पित्याचा वियोग इष्टमित्रांचा नाही संग स्वदेष्ट वस्तू वर्जित व्यंग ऐसे कित्येक होता ती बघा कोणचा आई वडिलांचा त्याग कोणी आई वडील वृद्धाश्रमामध्ये पोरं चांगलं खातात कोणची बायको तक्रार राहते कोणता नवरा अखरा राहतोय म्हणजे या कलियुगामध्ये हाताची बोटं सारखे नाही आहेत प्रत्येकाला रोग प्रत्येकाला भोग प्रत्येकाला दुःख दारिद्र्य दिलेले आहे तरी ते दयाच्या आचरणाने के पठने किंवा श्रवणाने पुनच्च तैसे न होत कशाने ते मद सांगावे सकाळला पुनच्च मग हे जर आपण हे आपल्याला परत नाही पाहिजे ना रोग मग याच्यासाठी उपाय काय तर ह्यो मधनं अधिक महिन्याचं व्रत आचरण करा 1 दिवसाची आंघोळ करा 1 दिवसाचं गाईला घास घाला 1 दिवसाचा उपवास करा 1 दिवस मौन जेवा म्हणजे दिवसभर बोलायचं नाही आहे हे या महिन्यामध्ये असं जर आचरण केलं तर जे परत आपल्या अंगाला रोग येणार नाही असं सांगितलेलं आहे वैदव्य आणि वैद्यत्यात दोष हिनांग दुरादी आशेष रक्त पित्तापस्मार विषेक तैसे राजक्ष कधी असे पै बघा कोणाला लगीन जायला वैदव्य पण येतोय कोणाला मुलबाळूच होई नाही तर कोणाला पित्तरोग कोणाला पंडुरोग कोणाला क्षयरोग हे कशामुळं तर हे जे महिन्यामध्ये जर आपण काही आचरण केलं तर हे रोग आपल्याला परत होणार नाही असा नारदाने प्रश्न केलेला आहे का देवा या कलियुगामध्ये हे रोग का आलेले आहेत या सर्व दोष समूहांनी दुःखित आयशा नरा पाहुणी मी आते दुःखित झालो म्हणून कृपा करे मदवरी कारण नारदाचं दादा लगीन नाही पोरबाळ नाही आहे तरी त्याच्या या दुःख बघितल्यानं हिंदुस्थानातल्या त्याला दुःख वाटलेलं आहे का जर आवऱ्या लोकांना हे रोगात येईल मग मिनी जर बायको केली तर मनाहून आवरं रोग लागतील ना आवरं फिरायला पण मना ये न देखावे डोला येत तसे कळवला बुडता ये जना न देखावे डोला येत तसे कळवला म्हणून या तुकारामाला त्याला जग बुडतं एक डोळ्याशी बघतोय तेव्हा त्याने अभंग लिहिला का देवा मला हे बघता येत नाही तसं नारद मुनी बोलतोय का लोकांच्या जीवनाला ज्या व्यथा आहेत रोगराई या मला सण होत नाही आहे म्हणून तुम्हाला मी प्रश्न केलेला आहे का या रोगांना उपाय काय तर भगवंत नरनारायण बोलतोय का एकच या मलमासाचं तुम्ही आचरण करा 1 दिवसाचं तरी तुम्हाला पुन्हा हे रोग होणार नाही आहे जैसे तोषले मतांग ममांतरंग तैसे सविस्तर मधला सांग तू सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ समर्थ आहेसी सर्वज्ञ समर्थ आहेसी कारण तू नरनारायण आहे परिपूर्ण आहे सगळा अभ्यास तुम्ही केलेला आहे तरी तुम्हाला कृपा करून या गोष्टी सांगा ऐसे देव नारदाचे वचन ऐकून बोले नारायण नारदा लोकहिताकारण उत्तम प्रश्न केलासे लोकहिताकारण म्हणजे लोक तरावं लोक पापातून उतराई व्हावी म्हणून तुम्ही लोकांच्या कार्यासाठी प्रश्न केलेला आहे चांगला प्रश्न केलाय तुम्ही आता 28 दिवस हा ग्रंथ ऐकायचा आहे तरी श्रीकृष्णनाथे युधिष्ठिराचे कथिले होते
त्याची तुझं मी सांगा ते एकाग्र चित्त ऐकिले. मग कृष्णाने पांडवांना कुठं सांगितलं? काम्यकोणामध्ये. आणि त्यांना वनवास झालेला होता ना 13 वर्ष, दरिद्रपणा आलेला होता. मग तेव्हा कृष्णाने सांगितलं काय, हे पांडवांनो, हे मलमासाचं तुम्ही आचरण केलं तर तुमचं राज्य तुम्हाला काय करणार? परत मिळणार. मग ते पांडवांपासून परत राज्य कौरवांपासून मिळालेलं आहे. दुर्योधनादि कौरव आशेष महाकपटे दुष्ट विशेष तये एकदा युधिष्ठिरास कपटदूत फसविले. बघा, या कौरवांनी पांडवांना जुगारामध्ये काय केलं होतं दादा? हरवलेलं होतं. मग आता हरवल्यानंतर ही सगळी संपत्ती पांडवांची कौरवाई घेतली. मग त्यांना वनवास झालं. मग भगवंताने सांगितलं का या मलमासाचं आचरण करा, तुमचं राज्य गेलेलं तुम्हाला परत मिळेल. कपटपाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावून, राज्य भृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरले पै. बघा, राज्यभूषण म्हणजे कपडं सुद्धा ठेवलं ना. द्रौपदीचं वस्त्रहरण केलेलं होतं त्या दुःशासनाने. एवढं या कपट रूपाने कौरवाई छललेलं होतं. वनवास झाला. मग त्या कृष्णाने सांगितलं का या मलमासाचं तुम्ही आचरण करा, तुमचं गेलेलं राज्य परत मिळेल. शेवटी प्रिया या द्रौपदीसी त्याही जिंकलेपणा लागुनी, सभेची तियसी ओढिता आणुनी, सभे माझे विटंबिले. सभे माझे कौरवी पांचाली सभे माझे आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसा माऊली झाला. दुःशासनाने भरसभेमध्ये दुर्योधन द्रौपदीची काय ओढलेली होती? साडी ओढलेली होती. सोडता दुःशासनाला घाम सुटला, पण ती साडी काय सुटलेली नाही आहे. तर त्या भगवंताने साडीचं रूप धारण करून द्रौपदीची काय राखली? लाज राखलेली आहे. आणि दुशब्द बोलून नाना पांडवांशी केले निर्वत्सन, ती ऐकून सभ्यजन नाना खाली माना घातले. कारण दुष्टाच्या घरचं अन्न खालेलं होतं ना, म्हणून द्रोणाचार्य, शुक्राचार्य, कृपाचार्य याही वरती माना केल्या नाही. काम तर कौरवांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं, म्हणून त्यांना ही लाज वाटली. पण द्रौपदीचं वस्त्रहरण चाललंय, पण त्या ऋषीमुनींनी वरती मान नाही केली. अरे हे मूर्खांनो, ही तुमच्या भावाशी बायको आहे, हिची तुम्ही साडी कशी काय सोडता? अशी त्यांना वाचा सुचले. का तर दुष्टाच्या घरचं काय खाल्लेलं होतं? अन्न. म्हणून त्यांना ती वरती माना करण्याची शक्ती मिळाली नाही आहे. कोणी काही न करे भाषण, द्रौपदी झाली अति दुःखीन, कैद श्रीकृष्ण गुप्त येऊन रक्षण केले तिचे. मग शेवटी वस्त्रे कैसा माऊली झाला. गुप्त रूपाने भगवंत आला आणि त्या द्रौपदीची काय राखली? लाज राखली. तिलभर सुद्धा तिला उघडी सोडलेली नाही आहे. मग ते धर्मादे पंडुसुत राज्य टाकून समस्त अत्यंत दुःख कृपेसहित वनवासार्थ चालले. मग आता राज्य गेल्यानंतर काय? मग त्यानं वनवासाची पाली आली. 13 वर्ष वनवास झालो. मग आता वनवासामध्ये दुःख करता करता द्रौपदीने एक वेळेस हाक मारली, दादा काय पाहतोस माझा अंत? आज माझा 13 वर्ष माझ्या नवऱ्यानं वनवास झालेला आहे. या वनवासामध्ये आम्ही काय खावं? मी द्रुपद राजाची मुलगी, राजाची पोरगी, इकडं पण मी आता या 5 पांडवांची पत्नी ना. आज मला पांडवांच्या संगती वनवासामध्ये तृणचारा खावं लागलेला आहे. अशी द्रौपदीने निर्वाणीची हाक मारली कृष्णाला. आल्यानंतर देवा म्हटलं का हाक मारली? तर म्हटलं हे बघा असं आम्हाला वनवास झालेला आहे. तेव्हा भगवंतांनी काम्यकोणामध्ये यांना अधिक महिन्याचा महिना सांगितला का यो धोंडा महिना आहे, याचा तुम्ही आंघोळ करा किंवा उपवास करा तर तुमचं राज्य तुम्हाला परत मिळेल. वने उपवने अतिक्रमणी जाऊन राहिले काम्यकोणी, अरण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काल. ऋषी मुनीने तपस्या तपश्चर्या करतात, तसं या पांडवांची अवस्था तशीच झाली. वनवासामध्ये तपश्चर्या करायला लागलेली आहे. अंगावरी नाही वसन करीत वल्कले परिधान, कंदमुळं खाऊन रात्री शयन दगडावरी. बघा काय परिस्थिती आलेली आहे. कंदमुळं खायची पाळी आलेली आहे. बरं साडी चोली नाही म्हणून झाडाच्या काय नेसल्या? साली नेसलेली आहेत. आणि दगडावर काय म्हणतात? भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. दगडावर त्यांना झोपायची. काय होतं? पांडवांच्या घरी 5 गाद्या होत्या, पण त्यांना दगडावर झोपावं लागलेलं आहे. कंदमुळ कमंडलूचे जळपात्र, द्रव्यलेश नसे अणुमात्र, दैवगती अत्यंत विचित्र. काय सांगू नारदा? काय सांगू नारदा? भगवंत नारदाला बोलतोय का पांडवांची अशी परिस्थिती होती
का त्यानं कमंडलू नव्हता पाणी पियाला, मग पळसाच्या पाण्याचा काय करायचा, द्रोण करायचा आणि त्याच्याने पाणी पिवायचा, अशी त्या परिस्थिती झालेली आहे. तेव्हा मी म्हटलं नारदा त्यानं या मलमासाचा उपवास करायला सांगितलं, तेव्हा त्यांचं राज्य त्यानं काय केलेलं आहे, मिळालेलं आहे. असो आयसे ते पंडुसुत द्रौपदीसही काम्य कोणात नाना दुःखाचे अनुभव घेतो, कालक्रमित राहिले कालक्रमित राहिले. असे 13 वर्ष ते कालक्रमात राहिलं. त्या एक वेळेस पुढे द्रौपदीने आपल्या दादाला हाक मारली, दादा किती मी कष्ट भोगू, आता 13 वर्ष झाले तरी आता वनवास आम्ही भोगायला लागलेल्या. पुढे एकदा द्वारकाधीश सवे घेऊन मुनी गणास दुःखित पांडवा भेटावयाचं, काम्य कोणास पाथला. मग भगवंत सुद्धा नाटकी आहे ना, त्यांनी 60,000 ऋषी घेऊन परत कुठं आलेला आहे, काम्यपणामध्ये कुणाला भेटायला, पांडवांना भेटायला आलेला आहे. तया पाहता क्षणी ते पांडव परमानंदे उठले सर्व, प्रमाण देह सजीव होऊन जैसे उठावले. बघा, अरे आपला कोणी करतार्थ आयला ना, मग आपल्याला आनंद वाटतं ना. आता जसं एक वेळेस सुदामा पोहे घेऊन गेलेला होता ना, गरीब परिस्थिती आहे ना, तर आता म्हटलं काहीतरी आपल्याला देईल ना कृष्ण भगवंत. नाही, जाताना ते कपडं पण काढलं ना, जसं फाटक्यात यावर त्याला पाठवलं, तेव्हा सुदामाला वाटलं अरे मी तर देवाकडे काही मागायला आलतो, तर आज देवाने माझं कपडं पण काढलं ना, परत फाटकं कपडं मला घातलेलं आहे, आता करायचं का, बायकोला जाऊन सांगू काय. गेला सुदाम नगरीमध्ये, तर सुदाम नगरी बेलापूरच्या यासारखे सोन्यासारखे त्यांनी करून टाकले. त्याला त्याची नगरी सुधरत नव्हती का, मी माझ्या नगरीत आल्यावर इतकं भगवंत देईगा तो छप्पड फाडके देईगा. तशा प्रकाराने पांडवांना वाटलं आता भगवंत आलाय, आता आपलं काहीतरी दुःख निवारण होईल ना. मग आता भगवंत काय मागतोय पुढे ऐका. सवेचे धर्म भीम अर्जुन पुढे धावले तिघे जण, प्रेम बरे श्रीकृष्णा लागून अनुक्रमे आलिंगिले. अनुक्रमे म्हणजे जसं आपण नाही का पाया पडायला जातो, तसं कृष्णाच्या अर्जुन भीम पाया पडायला गेलेले आहे. नंतर नकुल सहदेवांनी मस्तक ठेवले कृष्णाचरणी, गैवरून याज्ञसेनी पाया पडती तत्क्षणी. तर अशा प्रकारे नकुल सहदेव पाया पडले आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या पाया पडलेला आहे. तो त्या पांडवांचे दुःख दशा आणि द्रौपदी झाली बहुता कृषा. ऐसे पाहून द्वारकाधीश दुःख अत्यंत झाले पै, कारण माझे भक्त आणि ते वनवासामध्ये करके झालेले आहेत. असं भगवंताला लय दुःख वाटलेलं आहे का माझी द्रौपदी आज एकदम कडकी झालेली आहे सड्डुक्यासारखी. आणि कौरवांच्या नाशना लागून चित्ती चेतविला कृताग्नी, आरक्त झाले दोन्ही नयन तप्त लोह गोल जैसे पै. मग आता शेवटी काय बोलतात आपली राज्यकनावर चालतं म्हणजे लोकहित काय जनहित बोलतात नाही का, लोकसभा का काय. आता काय होते, पहिला काय होती हुकुमशाही होती ना, तर आता लोकशाही झालेली आहे. तशा प्रकारे भगवंताला विचार पडला का आता मी सहसा पांडवांना मारू शकत नाही ना, कारण राग आयला ना का पांडवांची माझ्या बहिणीची अशी अवस्था यांनी केलेली आहे, वनवासाला पाठवले. पण लोकशाही त्याच्यामुळे भगवंताला काय करता येत नाही आहे. भालपटे पडल्या अटी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकुटी, कल्पांतकालीचा घोर दुर्जटी तैसा जगजेठी झाल्या पै. कारण आपल्या बहिणीची अवस्था बघितल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या कपाळाच्या आल्या कशा अशा झालेल्या आहेत. काय करू म्हटले, कौरवांना मारू का काय करू का, या राज्यामुळे आमच्या पांडवांना बहिणीला वनवास भोगायला लागलेला आहे. करकर दात खाऊनी महाकाळसा उठला तत्क्षणी, अग्निज्वाला परी मुखातुनी उष्ण श्वास टाकत चाललेसे. इतका भगवंताला राग आलाय का डोळ्यातून आगीच्या वाफा, तोंडातून आगीच्या वाफा निघायला लागल्या. त्यानं चालू का काय करू, ऐसा कृष्ण भगवंत पांडवांवर दात खायला लागलेला आहे कौरवांवर. ते कृष्णाचे भयानक रूप पाहुणी सर्व भ्याले उमेप, अंगे सुटला थरथर कंप, कर्तव्य काय सुचेना. मग हे कृष्णाचं उग्र रूप बघितल्याबरोबर सगळ्यांच्या अंगाला काटा आलं, काय जलते का काय करतोय अशी भीती वाटलेली आहे. तय धर्मादे अर्जुनाला सुचविता क्षणी तो उठला, हस्त जोडून श्रीकृष्णाला अतिविनवय प्रार्थित असे. मग आता अर्जुन विनंती करा, देवा तुम्ही एवढं लाल का झाल्यात, एवढं तुम्ही गरम का झाल्यात, तुला शांत व्हा असा अर्जुन म्हणायला लागला. म्हणे हे कृष्णा रुक्मिणीकांता देवादिदेवा जगन्नाथा, तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहेसी, आणि मी तो तुझा भक्त पायी जगाबाहेर राहता नाही, जगाचा नाश होता मीही नाश पावेना निश्चय. आता तुम्ही जर असं उग्र स्वरूप धारण केला
मी तुमचा भक्त आहे, मग मी काय जीव ठेवून फायदा आहे? माझा भक्त गेला तर देव पण जाणार. समजलं का? जयाच्या केवळ दृष्टीपातेशी ब्रह्मादी जाय विलयासी, कयाच्या कोपे जगासी कैशी काय केसते ते होईल. आज तूच जर तापलास तर मग ही सृष्टी कशी पालन करायची कोणी? कारण पालन करता तू आहेस ना. तूनीच जर आवड्या डोळं लाल केलं, तूनीच जर तोंडातून वापा सोडल्यात तर ही पृथ्वी जळाली जाईल ना. याचा अंतरे विचार करी दुष्ट कोप शीघ्र आवरी, त्वंधात्या कोपे सत्वरी जगत प्रलय होईल. तुझ्या ज्या डोळ्यातून ज्वाला निघतात ना, त्याच्याने जगाचा काय होईल? प्रलय होईल, नाश होईल. तुम्हीच जर ऐसा तापलात तर मग आम्ही कसं काय जगावं? देवा तो सर्वज्ञ परमेश्वर, सर्व मांगल्य बीज परिकरो, त्वाचे हे सकळ चराचर स्वय सृजिले असे पै. देवा तुम्ही सृष्टीला जन्माला घातले, तूच पालन करतोस न तूच सवार करतोस ना. आज तू आमच्या भेटीला आलात तर आवरं तुम्ही डोळं लाल केलं, आवरं तुझ्या तोंडातून वाफा यायला लागल्यात, आम्ही कसं जगावं? असा अर्जुन विनंती करायला लागलाय. तरी ह्या स्वकृत जया लागून कैसा सवारीसला आपण, एके अपराध केला म्हणून तुझ्या कोण शासील. एकाने अपराध केला म्हणून तुम्ही दुसऱ्याला शासन करायचं चालेल का? आता एक कौरव नाचलं, गौरवाई तुमचा छल केला तर तू आता झाडाजोड पण त्यातून छल करायला लागलास का? तुझ्यामुळे झाडाजोड जगलेली आहेत, काय चिरीमुंगी जगलेली आहेत. मग यांच्यामुळे तू जर ऐसा तर डोळा लाल करशील तर सगळ्यांना जालशील तर मग एकाच्या कैवारे ओघे अनेकांचे कोडे. मग एक तरात देतो भाऊजी, पण अनेक दुसऱ्यांना काय त्रास होतो की नाही? के मशक देते बहु त्रास म्हणून त्याचा करावा नाश. आपल्या दाता राहत्या घर मंदिरासो कोण पुरुष झालेलं. अहो एका उंदराने जर तरात दिला तर आपल्या घराला आग लावायची का? माऊलीने म्हटलेलं आहे का लोकाची धवलागारे पाहुणी आपुळीत तणारे मोडावी का? म्हणजे लोकाच्या झोपड्या बिल्डिंगी बघायच्या ना आपल्या झोपड्या मोराच्या नाही आहे. तशा प्रकाराने त्याही तरात दिला म्हणून तुम्ही काय दुसऱ्याला तरात देता का? ऐसा अर्जुन भगवंताला शिकवायला लागलेला आहे. अंतरे पाहे विचारून तो सर्ववेत्ता भगवान, आम्ही अनाथ पामर हे न दिन चरणी शरण रिगत आहे. बाबा मी त्यांची क्षमा मागतोय, तुझा जरा डोळा आवर, तुझ्या तोंडातली जी वाप आवर, आता मी तुझ्या पाया पडतो असा अर्जुन भगवंताला म्हणायला लागले आहे. येव प्रार्थना सादर अर्जुने केला नमस्कार, तै ते भक्त असला शारंगधर प्रेमपुरे थपथबला. थपथबला म्हणजे अर्जुनाने विनंती केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण एकदम गप्प राहिलेला, थरथर थंड झालेला आहे. आणि समळ कोप निरसून सौम्य झाला चंद्रासमान, ऐसा तयाचा विलोकून पांडव पूर्ण आनंदले. बघा चंद्रासमोर, चंद्र कसा आहे? थंड आहे ना, त्याचा भगवान श्रीकृष्ण थंड झालेला आहे, पांडवांना आनंद वाटलेला आहे. आणि प्रेमे वंदुने हरिचरण मग वंदिले सर्व मुनिजन, आसना पाद्य समर्पण केले पूजन सर्वांचे. मग अशा प्रकाराने शांत झाला भगवंत, पाय वगैरे धुतले, पूजा वगैरे केली, आसन बसायला दिलेलं आहे, फळं फुलं दिली, काय असेल नसेल ते आता खायला लागलेलं आहे भगवंत. आणि कंदमुळं फलाधिक प्रेमे समर्पिले अनेक, बहुकाळ भेटला जगनायक तैसे कौतुक काय सांगू पाय. बहुकाळ झाले से भेटी म्हणजे अचानक आपल्या आईची न पोराची भेट झाली ना, मग आई बापाला आनंद वाटला. आज 12 वर्षांत कार्तिक स्वामी भेटल्यानंतर आईला आनंद वाटला का आई आवरी वर्ष माझी तुझी भेट नाही झाली ना, आताच कशी काय भेट झाली? अरे बाळा तुझ्यासाठी 16 सोमवार व्रत केलं म्हणून तू आज मला भेटलेला आहे. तैसा आज भगवंत 12 वर्षात भेटल्यानंतर पांडवांना आनंद झालेला आहे. मग ते धर्मादे पांडव कृष्ण सनिध बैसळे सर्व, तयासे आश्वासवय केशव गोष्टी सांगू लागला. बघा आता मी बोललो नाही का पांडवांना वनवास भोगण्याचं कारण काय ना, आता ते दुःख निवारण करण्याचं भगवंत उद्याला त्याला सांगेल. अधिक महिन्याचं आचरण करा, तुमचं गेलेलं राज्य तुम्हाला परत मिळेल. या उद्याच्या अध्यायामध्ये आपण भगवंत पांडवांना अधिक महिन्यामध्ये काय आंघोळ करायची, किती दान करायचं, गायीची सेवा कशी करायची, हे उद्यापासून आपल्याला सगळं ऐकायला मिळेल. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रती स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा तू प्रश्नीने सांप्रतो ऐसेच प्रश्निता झाला पै. नारदा तुम्ही जसा लोकांच्या हितासाठी प्रश्न केलेला होता तैसा या धर्मराजाने केलेला होता का देवा आम्हाला हे वनवास का भोगण्याचं कारण ते आम्हाला तुम्ही सांगा. तयावरी रुक्मिणी रमण
तयासे उत्तर दे आपण ते कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. मग पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण सांगेल. इथे श्री अधिकमात महात्म्य सारो बृहन नारदय पद्माधारो सज्जन श्रोते कोण चतुरो. प्रथमाध्याय श्री कृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव हरी.